12 मिनिटं झाली अजूनपर्यंत मी आहे. गावाला तुम्ही गेला ना तर ट्रेन जाईल, लवकर जावा, ट्रेन जाईल आणि एवढं पास झाला. बरं मंडळी, पहिली बारी माझी बरी झाली काय हो? काय अशी वाईट नव्हती ना? इनको इतनी तकलीफ काय होते यार? एवढं कुठं काय बघा एवढं अजिबात चढलं बरोबर ना. आता तुमचं वय झालं तसं 2 पोरांचं बाप झाला ह्या वयात असं एक मला जायचं ना. मला पहिल्या बारीक तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला सांगा. एक शब्द वाईट नव्हता. आया बहिणी समोर आहे त्यांची मान खाली न जाता बोवाने एक शब्द पण बोललो नाही. बोवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या फालीला खांदा बोलले, त्याच्यावर गोष्टी बोललो. बाकी वैयक्तिक मी काय बोललो आहे ना, तरी पण किती त्रास. हा त्रास काय माहितीये? मला मिळालेला प्रतिसाद, मला मिळालेला पाठिंबा, यांना काही पडत नाही, एक शिट्टी पडत नाही. शिट्ट्या पडल्या, त्या 2 लग्नाची गाणी गायली, तिथं पडली 2 टाळ्या. मग ह्यांनी लग्नाचं गाणं गायलं की नाही नाचात? गायलं की नाही? या साधाची शपथ घेऊन सांगतो, हे बोललं नाचात मतात नमन करायचं नाही. राणी बुवा तुम्ही हेत येऊन सांगा तुम्ही नमन केले की नाही केलं. बुवानी बारीक नमन केलेलं आहे, युट्यूबला मागे आहे. असं असतं ते सगळं. आपला का ऊस आणि दुसऱ्याचा भांगू, दुसऱ्याचा शिवा ता मागवाला कसा घालतो बघा. राजू देसाई मोडी, गाव गोंडेपेडे, जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. आदेश बर्वे पैठणकर शहीद 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तुमचं पहिल्यापर्यंत आलं, नाव घेता आलं नाही. अजून काय 19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉलमध्ये 1 वर्षानंतर साहिर सचिन कदम आणि माझी आपण विकास कांबळे आमची भारी आहे. या वर्षातली पहिली बारी आमची सचिन कदम सोबत आहे. तर नक्की या साहित्य संघाला भारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे सर तर गमत त्याच्यात घेऊन आले ना. आता त्याच्यानंतर म्हणतात याने नमन केला, बारीक नमन यांनी केलेला आहे, खोटं बंद वाचत आहे. बारीक यांनी लग्नाची गाणी पण गायलेली आहे, तुमच्या समोर गायली. मग बारीक लग्नाची गाणी नाही पाहिजे, यांना सगळं करायचं आहे. कुठलं कुठलं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्यानुसार प्रसादाला सांगतात आणि खोटं बोलतात. खोटं बोलतात, एक गाणं घेतो, एक गाणं त्यानंतर आहे
की लंकेचा रावण 14 चौकटीची रास होती, शेवटला तो भीक मागून गेला, बरोबर आहे. अरे पण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना, आपलं तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणता ना 12 महिने 12 केले की गैरमजा असते, वा ती मजा मला पण माहिती आहे. पण वाढवणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या त्या आपण पाहिल्या पाहिजे. आणि मंडळी हे 12 महिने बाऱ्या काढायच्या आणि लांबोरी फक्त 4 महिने बाऱ्या काढणार, तरी पण लांबोरी जास्त बाऱ्या याच्यापेक्षा करतो. लिहून बघायचं भाऊ. आलं बघा. आदिश्री यांचे दुधेकर खेड तालुक्यातील शक्तीपुराचा बादशाह सचिन कदम वर्सेस तुरेवाले काटेके मौली यांचा गणेश उत्सवमध्ये जंगी सामना आहे. 18 सप्टेंबर साखर रामणवाडी तालुका खेड रत्नागिरी मानकरी नाईक घराणी सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यायचा. मौली 100 रुपयाचं पारितोषिक. आता प्रसाद परशुराम घेणेकर पुन्हा 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद प्रसाद दादा. आणि श्रद्धा गर्डे मॅडम खेड 100 रुपयाचं पारितोषिक. आता गंमत अशी आपल्या आता विषय कसा, तुम्ही स्तवन गायले म्हणतात, तुम्ही स्केल मध्ये गायत नाही, पाणीत फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं काय हो, तुम्हाला ऐकवतो. पांडुरंग चरणी देहदा हाजिरून विठुराया चरणी देहदा हाजिरून भक्तीचा हा दिवा कधी जाणार विझून विठुमा त्यांच्याकडे जळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विकास सामोरे दिसायला ह्यांच्या ते काय हे बोलून झाले डबरावरचा, हे बोलून झाले त्याला एमपीएससी वरती, पण विकास सामोरे एंट्रीला जेव्हा 5 फुटा गोंगाट होतो त्यांच्या पोटात हा पोटसूळ आहे, त्याला त्रास आहे, त्याला काय करणार? एक तर हा आवाज बंद करावा लागणार, नाही त्याचा पोटसूळ बंद करावा लागणार. त्याच्यामुळे एकच आहे, इतिहास गवाह होत आहे. चलने वाले को चलने दो बेटे, लांबोरे खरा भेटते तर लक्ष करा. तो नाच करते. त्याच्यानंतर गवळण काय बोलू, अरे प्रेमाची बोलू. ती प्रेमाची कशी, की आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला. की सांगितलं हे गवळणी हे रामाने कोणी तुला कान भरले, तू काही करू नकोस, तुझी वाट चुकू नकोस. तुझी वाट चुकू नको म्हणजे काय? माऊलींना सांगितलं जातं, मुलींना सांगितलं जातं, सांभाळ घसरलं पाहिलं वय तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. असाच तो विषय की कोणीतरी तुझं कान भरेल, पण हे राजे हे गवळणे तुझा डोळीचा पदर खाली घेऊ नको. हॅलो राजेबाई, घेऊ नको नाही बोललो, घेऊ नको, खाली घेऊ नको. डोळीच्या वरती अजून कुठं आकाशाचा पदर जाणार आहे का खांद्यावर येणार आहे? तो विषय बोलतो. नीतिमत्तेचं जर येत नसेल बोलता तर बरोबरचं बोलायचं नाही, बरोबरचं बोलायचं नाही, ते समजून घ्या. मी बाबा लय येणार आहे, मला काय लिहिता येत नाही, तुम्ही सांगत, पण जे काही वागणार ना तर समजून घ्यायला हवं ना, गोष्ट खरी की नाही. त्याच्यामुळे आणि काय म्हणतात काय विषाद या साल्याची त्या लांबून कोंबड्याला बोलतात साला, कोंबड्याला बोलतात साला. अरे कोंबड्याला यांनी भावना केला, अरे काय माणूस मेळावा चालू हा. अरे कोंबड्याला पण मेवणा म्हणतो, तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे. अरे साला म्हणजे मेवणा, हिंदी में उसको साला बोलते, क्या बोलते हैं साला? तो ए राजू ऐसा बोलेगा तू? कोंबड्याला पावना करू नका आणि
गोष्ट खरी नाही खोटी हो? एक कवर तुम्ही गाणी लावतो ना, या गाण्या कोणाचा? आग्रेलो अरे सचिन कुमार हाय तुला. अरे दिवसा डोळे एवढी चोरी करू नका आपला माणूस. मी लिहून देतो माझ्या मुलं काय द्यायचं ते, पण असं बोलायचं नाही, खोटा बोलायचं. एवढ्या अजून काय बोललं काय बायकाला तोरण बांधायचं म्हणजे हो चुका कासरण बांधायचं कासरण एवढा गांडा असं नाही. अजून काय बोलतात? अरे पडून जाणार बोलतात. अरे प्रॉब्लेम आहे बाबा, तुम्हाला पण एक मुलगी आहे, मला पण एक मुलगी आहे, दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या, व्यक्तिमत्वाच्या गोष्टी सांगितल्या, या बेरोजगारच्या गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट एवढ्या नंतर लगेच ह्याच्यात करूया. काय घ्यायचं आज लागत आहे का काय घ्यायला पाहिजे काय ते जरा पोरं घेऊन येते. आणि साल्याचे म्हणतात ते लांबोरे असे गोळीचे ते सत्रीवाणी घ्यायला लागले ते जोर आहेत तुमच्याला काय बोलतात चालू का तर म्हणतात कोंबड्याला साला म्हणतात. अरे साला म्हणजे पाहुणा. आपल्याकडे काय होतं बघा चार चौघात बोलतावसा जशी ही पगार एकटी वर्ष आणि कोंबड्याला कापतात मान्य पण कोंबडी केसात तलग तो कापते. तलगला कापतात या राखणाला तलगला कापतात. तलाक म्हणजे कोंबडीची पहिलं फ्री कोंबडी. ही फ्री कोंबडी अजून कोंबडी झालेली आहे तर इसको काढणे आता. अरे चार चौघात बोलता बसा जशी पगार एक दिवस पक्षी पावलं कसं कोंबडा साला याचा कोंबडा साला आम यावना आणि कोंबडा साला इस शी. अरे शिकलेला पावला तुम्ही घरात काय बोलणार याला. अरे चार चौघात बोलता बसा अरे जशी पगार एक दिवस पशु पक्षी पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोंबड फेकून आणि ससं
सजला गडाचा हो गणपती अभिमानानं फुलली छाती काय सांगू मी कौतुक किती हो शिवबा झालं छत्रपती काय सांगू मी कौतुक किती हो शिवबा झालं छत्रपती दुसरे आहे श्री गणेश नगर आणि तिसरा आहे स्वर्गभूमी स्वर्गाहून भारी कोकण या आहेत 3 आयडी आहेत फॉलो करायचं आहे धन्यवाद. तर ज्यांना कोणाला नाचायचं असेल तर नाचायला या शेवटचा वेळ येतोय. शाहीर तुम्ही पण आपल्याला या आपण आरती करूया. नाती जोडीच होती हो पुन्हा जोडली क्षणात नाती जोडीच होती हो पुन्हा जोडली क्षणात भाऊ बनून आलाय हो भाऊ बनून आलाय हो मी कसतो लागते घेऊन भाऊ बनून आलाय हो मी कसतो लागते मोठा स्टेडियम घ्यायला लागणार आहे.